आपल्या खारेपटनमध्ये पण अशी मिसळ भेटता मका माहितच नव्हती. तर नमस्कार मंडळी, मी राज आणि स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओ. तुम्ही बोलशाल सकाळी सकाळीच कॅना बिना घेऊन जाता तरी खैर आपल्याला जाऊ होता तरळ्यात पेट्रोल आणण्यासाठी, कारण का आपल्या ट्रॅक्टर मध्ये पेट्रोल लागणार होता आणि आपल्याला उकळ करूची होती. मग काय काळ्या घोड्यात आपल्या हवा भरला आणि सरळ निघाला होतो म्हणजे तरळ्याच्या दिशेने. ऊन तर एकदा कडाक्याचाच लाग होता. तसंच आमका वाडीतल्या पोरांचा फोन येलो आणि आपण पेट्रोल वगैरे घेतला आणि डायरेक्ट जो निघाला परतीच्या प्रवासात आणि डायरेक्ट येऊन पोहोचला घरी. तर हालीच आम्ही ट्रॅक्टर नवीन घेतला होता आणि अक्षरदा इकडे ट्रॅक्टर पकडला नव्हता, बघू शकता. तो पेट्रोल वगैरे दिया और हम सरळ निघले खारेपटन को. तर खारेपटनात येऊन बघते तर आपली इकडे गँग सगळी जमलीच होती. मग वरती हायवेवर हाली सुरू झालेला सिद्धिविनायक मध्ये आम्ही डायरेक्ट एंट्री केला. तर देखो आज काम पे सुट्टी ते और त्याच आनंदात पैसे आता देणार होतो आम्ही. खाय पण गेल्यावर जो टेबल विबल टाकतो शा भिस्कटून आमका एकत्र बसल्याशिवाय जमतच नाही. दुसरीकडे बघते तर प्रथमेश तर आमका आंघोळीची बादली आणून दिल्या. मग काय जो आम्ही ऍक्टिव्ह टाकला जो शाप भुसकाट उडवून पाच बालडो खाला आणि असायचो हो बघा निसतो वाटतं आपलो एक तर लेणा मागताय भाई. अग गोंडस बडी तो बोलतो एकदम मस्त झाली भाऊ. सिद्धिविनायकचा मालक त्यांचा क्लासमेट होतो आणि कसा अधिक जमवून जात होता. तशी मिसळली तशी झपकून लावणी जो टाकला शाप नाहीसा करून बिल वगैरे दिला आणि सरळ निघालो खाली बाजारात जाऊसाठी. तर आपल्या काय नका घ्यायचा होता बाजारात दिले तसे डायरेक्ट यांनी कपड्याच्या दुकानात धाड टाकला नाही, कारण कसं एक कोट घ्यायचो होतो. आता पावसाची सुरुवात झाली असा आपलं कोट वगैरे घेऊन झालो आणि आपण सरळ निघाला मग वरती स्टँड कडे. तर स्टँड गेला तर पावसाचं वातावरण थोडा झाला होता आला होता म्हणजे शिरा पडली त्या पावसावर. शेवटी लागलोच तो. मग काय आता मग त्याला काय पर्याय नव्हतो, जरा वेळ थांबला. त्यानंतर कोट वगैरे घातले आणि सरळ निघाला मग घरात जाऊसाठी. तर घरी पण येऊन पोहोचल्या. तर आता भेटू दुसऱ्या व्हिडिओ. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॉलो करून घ्यावा.